आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एव्हाना तर कार्यक्रम झाला असेल आणि जर मी लिहून दिलेलंच मंजुने वाचलं असेल ना तर काय राडा झाला असेल तिथे. वाव. आणि माझ्या सत्तूने तर तिथल्या तिथे अपमान करून टाकला असेल तिचा. बिचारी मंजू. अगं म्हणजे मंजू काय म्हणजे अगं कसं झालं बा तुझा प्लॅन सक्सेसफुल झालाय वाटतं प्रिया. मीच लिहून दिलेलं भाषण वाचलंय वाटतं हिने. तेव्हाच तर तोंडाचा रंग उडाला हिच्या. अगं मंजू मग सगळं आज कसं झालं. प्रिया अगं डिस्टर्ब नको करूस तिला. आता मॅडम मोठ्या नेता बनणार आहेत. मॅडम भाषण बिषण देऊन आलेत बाबा. असं काय बी नाही. हो ना. मग इतक्यांदा आवाज दिला तेव्हा लक्ष का नाही दिलं. अगं ते जरा विचारात होते, ऐकूच नाही आलं बघ. अगं मग तेच विचारतोय ना. म्हणजे कुठल्या विचारांमध्ये इतकी हरवलीस तू. सगळं ठीक आहे ना. म्हणजे मी दिलेलं भाषण व्यवस्थित वाचलंस ना. काही गडबड तर नाही झाली ना. म्हणजे झालीच की गडबड. काय झालं. अगं तू दिलेलं भाषण घेऊन गेले होते. ऐनवेळी गडबडीत हातातनं खाली पडला आणि मला वाचताच नाही आलं. मग मी मनातच बोलले सगळं. सापडलं नाही. ये बात. आता कशी तू अगदी मंजू सारखी वागलीस हो की नाही प्रिया. प्रिया आता तुला काय झालं. अगं मी एवढं मेहनत करून भाषण लिहून दिलं होतं ना तुला. तू हरवलंस. अगं ते भाषण वाचलं असतंस ना म्हणजे तर तुझं आणि सत्याचा सहज घटस्फोट झाला असता. प्रिया भारती मॅडम प्रत्येक वेळेला मध्ये टोकायची गरज नाहीये. मी बोलते ना तिच्याशी. आणि म्हणजे ते भाषण तू वाचलं असतंस ना तर मम्मी साहेब आणि सत्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं असतं. पण तुला काही किंमतच नाहीये. तुझ्याकडनं हरवलं ते पत्र. ग्रेट. म्हणजे असं काय लिहिलं होतंस तू. हे बघ प्रिया, मला घटस्फोट हवाय